सध्या आम्ही ना पावसाळी रानभाजी खातो। आज मी केले टाकल्याची भाजी। आम्ही टाळकुळो म्हणतो त्याका मालवणीत। पौष्टिक आणि औषधी असता। रानभाजी टाकळो बनवण्यासाठी ना आमच्या सासूबाईंनी गावावरून हे टाकळो पाठवलं आणि ना हे अशा प्रकारचं दिसता, अशी त्याची पानं असतात। हॅलो नमस्ते, मी उज्ज्वला। एका नवीन व्हिडिओमध्ये ना तुमच्या सर्वांचं स्वागत असा। आज मी तुमच्याबरोबर ना टाकल्याची भाजी, ही रानभाजी आहे त्याची रेसिपी शेअर करणार आहे। ही टाकल्याची भाजी तुम्हाला ना जास्त करून गावामध्ये किंवा ना वसेवाल्यांकडे मिळू शकेल। ही आपल्याला पालेभाज्यासारखीच दिसते, पण ही तुम्हाला फक्त ना वर्षातून एकदाच मिळते, ती पण ना पावसाळ्यात। आणि ही भाजी एकदम औषधी आहे, तर वर्षातून एकदाच मिळणारी भाजी आपण पण नक्की करून पाहावी। आता ही भाजी ना मी पहिलं 3 ते 4 पाण्याने ना धुवून घेते। तर पावसाळा आहे, त्याच्यामध्ये काय चिखल माती असेल, पाणी स्वच्छ दिशेपर्यंत ना ही भाजी छान धुवून घ्यायची। आता ना ही भाजी स्वच्छ धुवून मी ना नितळत ठेवली आहे। नितळून घेतली भाजी की ना आपल्याला कापायला सोपी जाते। आता ह्या भाजीसाठी लागणारं साहित्य बघा। इथं मी ओला खोबरा घेतले, तसेच ना एक मोठ्या आकाराचा कांदा घेतले, 10 ते 12 लसणाचे पाकळे आणि 2 हिरव्या मिरच्या। आता मी इथे भाजी साफ करून घेतले। या भाजीचे ना आपल्याला देठ न काढता आहे ना, या भाजीची ना पानं असतात ना, तीच आपल्याला भाजीसाठी वापरायची आहेत, ती पण ना एकदम कोवळी पानं। आता अशा प्रकारे काढून ही मी भाजी साफ करून घेते आणि ना आता अशी आढळल्यांना बारीक चिरून घेते। जेवढी भाजी बारीक चिराल ना तेवढी ती चवीची लागता, अशी करून बघा। आता ही भाजी मी ना एकदम बारीक चिरून घेतलंय। भाजीतलं पाणी चांगलं नितळल्यामुळे ना भाजी व्यवस्थित चिरली गेली आहे। या भाजीला ना पिळून घ्यायची काही गरज नाही। काही लोकांना पिळून घेतात, त्याचा रस काढून टाकतात। औषधी असल्या कारणांना तो पण पोटात जाऊ खाऊ। पावसातून ना आपण पण खाऊ कावी ही भाजी आणि मुलांका पण देऊ कावी। भाजी ना औषधी असता, म्हणून तर तो श्रावण पाळलो जाता। श्रावण महिन्यात ना पूर्ण भाज्या खाऊक मिळतात म्हणा। आता कोण काय पाळणार नाही, पण जोपर्यंत पाऊस पडताना तोपर्यंत ह्यो भेटतात, तोपर्यंत ते खाऊन घ्या, एकदम भारी लागतात। आता एका कढईत तेल गरम करून ना त्यात बारीक चिरून कांदा, बारीक कट केलेलं मिरच्या आणि ठेचलेलं लसणाचे पाकळं व्यवस्थित भाजून झाल्यावर बारीक चिरलेलं टाकळं घातले। पिळून मी अजिबात घेऊक नाही, तसंच बारीक चिरायचं, म्हणजे भाजी चविष्ट लागता। आता काही लोकांना यात भिजवलेली मूग डाळ, चणा डाळ किंवा ना तूर डाळ पण टाकतात, तुमच्या आवडीनुसार, पण ना आमका ही अशीच खाऊक आवडता। आता यात ना चवीपुरता मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचा। मग 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित झाकून वाफेवर शिजवायची। पाणी घालूची अजिबात गरज नाही, अप्रतिम चव लागता। अशा प्रकारे भाजी करून बघा। आता सर्वात शेवटी कोकणातली माणसं आपली साधी बोली, त्यांना ना खोबऱ्याशिवाय काय जमत नाही, म्हणून ना इथे जास्तीचं खोबरा मी टाकले। आणि कोणत्याही पालेभाजीत ना ओल्या खोबऱ्याचा जास्तीचा वापर केला ना, मग त्या पालेभाजीत ना चव खूप छान लागता। आता ही झाली आपली झटपट आणि खूप जास्त पौष्टिक अशी रानभाजी टाकल्याची भाजी। आता ही भाजी ना गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत ना 1 नंबर लागता, सगळ्यांका आवडता। कोकणात ही ना घरोघरी केली जाता, कारण विकत घेऊक नाही। बाहेर माळावर जरी गेलात ना तरी अशीच भेटता। आता आपण शहरात राहणार आहे, त्यामुळे आमका विकत घेऊक लागता, किंवा असं कोणी गावावरून पाठवलं ना तर मग खाऊक भेटता। चला, आजची ही तुमका ना रानभाजी टाकल्याची भाजीची रेसिपी कशी वाटली ना, आजचं व्हिडिओ कसं वाटलं ना, माका कमेंट करून नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ना बाय बाय।